तुम्हाला माहिती आहे का, कोकणातील या मंदिराचा कलशारोहण सोहळा महाराष्ट्राचे आत्ताचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालाय. मला कोकण बघायचे या सिरीजच्या भाग 51 मध्ये याची संपूर्ण माहिती घेऊया. असं म्हणतात इथे पूर्वी देव रहाटी क्षेत्र म्हणजे जंगल होतं आणि त्या ठिकाणी गाय दररोज येऊन जंगलामध्ये वाट काढून एका ठिकाणी थांबून दुधाचा पाना सोडायची. मालकाला अजिबातच दूध मिळत नसल्याने त्याने एके दिवशी गायवर पाळत ठेवली आणि गाय जंगलात जिथे दुधाचा पाना सोडते तिथे पाहिलं तर त्या ठिकाणी स्वयंभू शंकराची पिंड मिळाली आणि हेच ते स्थान श्रीदेवी पद्मावतीचे स्थान म्हणून ग्रामस्थांनी ते ग्रामदेवतेचे मंदिर बांधले. मूळ मालकाच्या या मूर्तीच्या पाया पडून मी या मंदिरात प्रवेश केला. या ग्रामदेवतेच्या मंदिरात श्री पद्मावती देवी, श्री वरदान देव, श्री वाघजाई देवी, श्री मानाई देवी, श्री कालकाई देवी, श्री सौंजाई देवी, श्री सुकाई देवी आदी देवतांच्या मूर्ती आहेत. सन 2012 मध्ये सुरुवात केलेल्या या मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम हे 4 वर्ष चाललं आणि तब्बल 1,62,00,000 रुपयांमध्ये अत्यंत देखणं आणि सुंदर कलाकुसर असलेलं हे दाक्षिणात्य शिल्पकलेचं श्रीदेवी पद्मावतीचं मंदिर मार्गतामाने चिपळूण येथे उभारलं गेलं. या मंदिराच्या एका बाजूस श्री गणेशाचं मंदिर आहे तर दुसऱ्या बाजूला स्वयं